गुड मॉर्निंग फ्रेंड. आज आपण एका स्पेशल टॉपिकवर बोलणार आहे. फोर बेसिक. एक जर आपल्याला नेटवर्क मार्केटिंगमध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर नेटवर्क मार्केटिंगचा सर्वात मोठा गुरुमंत्र आहे फोर बेसिक. फोर बेसिक म्हणजे काय असतं? पहिले तर लिस्ट बिल्डिंग, दुसरं येतं कॉन्टॅक्ट अँड इन्व्हायटिंग, तिसरं असतं STP. STP म्हणजे शो द प्लॅन, आणि चौथं आहे फॉलोअप. ह्या चार गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. जर तुम्ही या चार गोष्टी केल्या तर 100% आपण सक्सेस होतो. आता लिस्ट बिल्डिंग म्हणजे काय? आपल्या मोबाईलमध्ये हजारो नंबर असतात, परंतु जोपर्यंत आपण ते नंबर आपल्या वहीमध्ये उतरवत नाही तोपर्यंत त्या लिस्टला काहीही अर्थ नाही आहे. लिस्ट बिल्डिंग म्हणजे काय? लिस्ट ऑफ प्रॉस्पेक्टर. प्रॉस्पेक्टर म्हणजे काय? जे कोण व्यक्तींना आपण आपला बिझनेस प्रेझेंट करणार आहे त्या व्यक्तींना प्रॉस्पेक्टर आपल्यासाठी. त्याच्यानंतर लिस्ट बनवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट घ्यायची असते काळजी, ती हॉट लिस्ट, वॉर्म लिस्ट आणि कोल्ड लिस्ट. ह्या 3 प्रकारची लिस्ट बनवायची असते. आता लिस्ट बनवतो तर आपला फायदा काय होतो? सर्वात महत्त्वाचा फायदा होतो की जे काय आपल्या लिस्टमध्ये आपण ज्या ज्या व्यक्तींवर कॉल केलेला आहे आणि जे काही शिल्लक असतात, लिस्ट ऑफ पेंडिंग लीड, त्या व्यक्तींचे नाव नंबर आपल्याकडे असताना आपल्याला लक्षात येतं आहे की अरे बाबा यांनी तर आपल्याला रिस्पॉन्स दिला नाही, काय करायचं? वापस कॉल बॅक करा. या व्यक्ती आपल्याशी अटॅच आहेत, वापस यांच्याशी कॉल करा. याच्यानंतर सर्वच जण तुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व होतील का? नाही होणार. काही जण तुमच्यासाठी कस्टमर बेससुद्धा असेल, पण कस्टमर बेस तुम्हाला कधी भेटेल? जोपर्यंत तुम्ही या लिस्टवर कॉलिंग करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कस्टमर बेससुद्धा भेटणार नाही. तर लिस्टचा एक सर्वात मोठा फायदा आहे कस्टमर बेस. त्याच्यानंतर लिस्ट ऑफ डिस्ट्रीब्युटर. जी काय लिस्ट असेल 100पैकी 20 जण डिस्ट्रीब्युटर तुमचे होतील, 20 जण नाही बोलणारे होतील, 20 जण बोलतील बाबा मी विचार करतो, 20 जण बाबा तुझे प्रोडक्ट चांगले आहेत असंही बोलतील. याच्यामुळे काय करायचं? तुमची जर 100 जणांची लिस्ट असेल ते अशी डिवाईड होते आणि तुम्हीही त्या प्रकारे लिस्ट डिवायडेड करू शकता. लोक जास्तीत जास्त बिझनेस सोडतात त्याचं एकमेव कारण आहे की त्यांच्याकडे प्रॉपर लिस्ट नसते. नेटवर्क मार्केटिंगमध्ये 60 ते 70% काम फॉलोअप न झाल्यामुळे बंद होतं. आणि फॉलोअप कधी नाही होत? तुमची लिस्टच नसेल तर लिस्ट असेल तरच तुमचं फॉलोअप होतं ना. आपल्याला जर नेटवर्क मार्केटिंगमधून जर पैसा कमवायचा असेल, पैसा म्हणजे काय? इन्कम. आणि इन्कमचं एकमात्र सूत्र आहे नंबर ऑफ ॲक्टिव्ह डिस्ट्रीब्युटर. आता ॲक्टिव्ह डिस्ट्रीब्युटर तुम्हाला कुठून पैदा करावे लागतील? फोर बेसिकमधला पहिला जो टॉपिक आहे लिस्ट बिल्डिंग, याच्यातूनच तुम्हाला डिस्ट्रीब्युटर तयार होतील. तुम्हाला प्रत्येक डिस्ट्रीब्युटरसोबत चांगलं रिलेशन हे मेंटेन ठेवावंच लागेल. आता लिस्टमध्ये जेवढे काय तुमचे व्यक्ती असतील त्यांना, जे काय आपल्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व होतील त्यांना एकेरी नावाने कधीच नाही, त्यांना रिस्पेक्टफुलच पद्धतीने बोलावे. आता लिस्ट जेव्हा आपण बनवतो सर्वात महत्त्वाची काय गोष्ट करायची की सिरियल नंबर वहीमध्ये, की बाबा तुम्ही सिरियल नंबर लिहा, त्याच्यानंतर त्याचं नाव लिहा, त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट लिहा, त्याच्यानंतर त्याचं लोकेशन लिहा, लोकेशन लिहिल्यानंतर तो काय काम करतो हे लिहा, आणि जवळपास त्याचं इन्कम किती असेल अंदाजे ते लिहा. हे लिहिल्यामुळे काय होतं की आपला एक बेसिक त्या व्यक्तीविषयी माहिती समजून येते. हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर लिस्ट जेवढी तुमची मोठी असेल तेवढा तुमचा सेल्फ कॉन्फिडन्सही भरपूर वाढतो. आणि तुम्ही महत्त्वाची काळजी घ्या की जेव्हा आपण लिस्ट बनवतो असं कोणताच व्यक्ती सुटणार नाही याची काळजी घ्या. कारण की एक व्यक्ती तुम्हाला भविष्यात लाखो रुपये कमवून देण्याचे चान्सेस असतात. आणि सर्वात महत्त्वाचं की लिस्ट, समजा तुमच्याकडे 400-500 जणांची लिस्ट आहे आणि 10 जणांनी नाही बोललं, अरे माझ्याकडे 490 जण आहेत ना, म्हणजे तुम्ही स्वतः कधीच निगेटिव्ह होऊ शकत नाही. त्याहीपेक्षा महत्त्वाचं तुमच्याकडे एक अधिकार असतो की मला किती जणांशी काम करायचं, किती जणांशी नाही, तुमची पॉवर असते. आणि सर्वात महत्त्वाचं, लिस्ट जर तुमच्याकडे असेल, तुमच्या डाऊनलाईनला आहे माहिती आहे की माझ्या अपलाईनकडे भरपूर जणांची लिस्ट आहे, तो किती जणांना तयार करू शकतो. त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे पॉकेट डायरी. कंटिन्यू तुम्ही तुमच्यासोबत एक पॉकेट डायरी ठेवायची आणि एक पेन ठेवायचा. जर तुम्हाला एखादी चांगली गोष्ट आठवली किंवा एखादं छोटंसं उदाहरण आणलं, लिहून ठेवा. जर एखाद्या व्यक्ती भेटला लगेच त्याचं नाव नंबर लिहून ठेवा.
त्याच्यामुळे काय करायचं, पॉकेट डायरी मस्ट कंपल्सरी आहे. आता लिस्ट बिल्डिंगमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे हॉट लिस्ट, वॉर्म लिस्ट आणि कोल्ड लिस्ट. ह्या 3 प्रकारच्या लिस्ट तुम्ही बनवायच्या. हॉट लिस्ट म्हणजे काय, जे आपले नातेवाईक असतात, कारण की आपण नातेवाईकांना काय करतो पहिले सर्व जवळचे जे काय असतात त्यांना सांगतो. म्हणजे जर बाईक जर तुम्ही चालवली असेल तर पहिल्या गिअरमध्ये तुम्ही गाडी टाकली, पहिल्या गिअरमध्ये कोण येतं, आपले नातेवाईक येतात. आता दुसऱ्या गिअरमध्ये कोण येईल, वॉर्म लिस्ट. वॉर्म लिस्टमध्ये काय असतात, जे काय आपले जवळचे मित्र असतात, ओळखीचे असतात, काही परिचित असतात, ते आहेत आपले वॉर्म लिस्ट. आता वॉर्म लिस्ट कशी, सेकंड गिअरवरमध्ये गाडी टाकली. आणि तिसरी कोल्ड लिस्ट. कोल्ड लिस्टमध्ये कोण असते, सर्व अनोळखी व्यक्ती असतात, जे स्ट्रेंजर. आणि स्ट्रेंजरसोबत जेव्हा काम करतो तेव्हा आपली गाडी तिसऱ्या गिअरमध्ये चालते, म्हणजे सुपर स्पीडनी चालते. तर मित्रांनो, आपल्याला आपली गाडी सुपर स्पीडनी जर चालवायची असेल तर कोल्ड लिस्टवर काम करावंच लागतं. आता त्याच्यानंतर जसं मी वॉर्म लिस्टमध्ये म्हटलं की मित्र आणि परिवार आहे, त्याच्यामध्ये कसं काम करायचं, लिस्ट बनवताना आणखीन एक कॅटेगरीचा उपयोग करायचा की फ्रेंड्स. जसं आपल्या स्क्रीनवर समोरच आहे. फ्रेंड्स म्हटलं तर काय, मित्र, फॅमिली, रिलेटिव्ह हे सर्व येतात आपल्या एफमध्ये. सॉरी, आणि आर कॅटेगरीमध्ये रिलेटिव्ह येतात. आय म्हटल्यावर काय झालं, इन्स्टिट्यूट. इन्स्टिट्यूटपेक्षाही आयचा आणखीन एक महत्त्वाचा उपयोग असतो. जेवढे सर्वांचे लग्न झालेले आहेत त्यांच्या इनलॉस फॅमिलीमध्ये, इनलॉस म्हणजे कोणती, सासरवाडीची फॅमिली आहे. एम्प्लॉई लोक बघा, ज्या आपल्यासोबत जे काम करणारे असतात ते, किंवा तुमच्या आजूबाजूला काही इंजिनियर लोक असतात त्यांचेच. एन म्हणजे आपले शेजारी, नेबर, आजूबाजूचे जे कोण लोक असतात ते बघा. डी म्हणजे जे काही ड्रीमर असतात, ज्यांच्याकडे मोठे स्वप्न असतात, अशा व्यक्तींना पकडा. डॉक्टर व्यक्तींना पकडा. आणि इथे सर्वात महत्त्वाचं यस म्हणजे कोण, स्ट्रेंजर. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्ही लिस्ट केली तर येणारा काळ हा आपला स्वतःचाच असेल. आता जेव्हा तुम्ही लिस्टवर काम केलं तेव्हा सर्वात महत्त्वाची गोष्ट असतं मॅन म्हणजे काय, यम म्हणजे मनी म्हणजे ज्या व्यक्तीला तुम्ही प्रेझेंट करणार आहे त्याकडे योग्य पैसा आहे का नाही, म्हणजे त्याकडे अधिकार आहेत का नाही. बघा, पैसा किती असणं हे महत्त्वाचं नाही, पण त्याच्याकडे डिसिजन घेण्याचा अधिकार का आहे का नाही हे सर्व महत्त्वाचं. ए म्हणजे ऑथॉरिटीसाठी काय आहे, त्याचे अधिकार किती आहेत ते. एन म्हणजे काय, नीड. ज्या व्यक्तीला आपण बिझनेस प्रेझेंट करत आहे त्याचे काही नीड आहे का, हे सर्वात महत्त्वाचं असतं. आणि सर्वात महत्त्वाचा लिस्टमध्ये एक जॉगर लिस्ट असते. जॉगर लिस्ट म्हणजे काय, अरे माझ्या शाळेत तो होता ना एकदम जाडा पोरगा, अरे हां तो ना, अरे ते बाजूचे टकले काका होते ना, ते दुकान चालवायचे ते, अरे तो रस्त्यात आपल्याला पोरगा भेटला होता ना, आगाऊ जाम टाइमपास करायचा. हे अशा प्रकारची तुम्ही एक लिस्ट बनवा. ओके. आणि पॉकेट डायरी नेहमी सोबत ठेवा. नेटवर्क मार्केटिंग लिस्ट काय काम करते, गीता, बायबल, पुराण यांचं जे काम आहे तेच आपली लिस्ट बिल्डिंग हे काम करत असते. लिस्टमध्ये एक सिस्टीम असते. जर या सिस्टीममध्ये जर तुम्ही काम केलं तर तुम्ही सक्सेस होऊ शकता. मित्रांनो, लिस्ट विषयी तुम्हाला जेवढं सांगायचं तेवढं कमीच आहे, परंतु सर्वात महत्त्वाचं, ज्या व्यक्तीची लिस्ट असेल तोच या बिझनेसमध्ये टिकतो. आता लिस्ट बिल्डिंगचं जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुमच्या बिझनेसमधलं 25% काम होतं. त्याच्यानंतर लिस्ट नंतर येतं कॉन्टॅक्ट अँड इन्व्हायटिंग, त्याच्यामध्ये तुम्ही 25% काम करू शकता. शो द प्लॅन 25% होतं. आणि सर्वात महत्त्वाचं डुप्लिकेशन जेव्हा होतं तेव्हा तुमचा बिझनेस शिखरावर पोचतो. ओके, विश यू ऑल द बेस्ट. थँक यू.